वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 2 दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे। बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली, तसेच मदत कार्याची गती वाढविण्याबाबत सूचना केल्या। ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी, नुकसान भरपाईचा दिला दिलासा। मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक SDRF ही मागविण्यात आलेले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे। तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इत्यादी ठिकाणीही मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक SDRF नियुक्त करण्यात आलेले आहे। तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये, तसेच पशुधन ही नेऊ नये। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 0257 221 7193 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.